मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महामार्गावर कंटेनरमधून होणारी गुटख्याची तस्करी पोलिसांनी रोखली। श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा। राष्ट्रीय ग्राहक दिवस तहसील कार्यालयात साजरा आणि जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीर टोल नाक्याजवळ कंटेनर मधून गुटख्याची होणारी तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली असून 20 लाखांच्या कंटेनरसह 85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीर टोल नाक्याजवळ कंटेनर मधून गुटख्याची होणारी तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली असून कंटेनरसह सुमारे 85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की परराज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार माहिती प्राप्त करीत असताना दिनांक 21 रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की कंटेनर क्रमांक HR 38 OC 0422 क्रमांकाच्या कंटेनरमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला भरलेला असून हा कंटेनर शिरपूरकडून धुळ्याकडे येत आहे। त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले। पथकाने शोध घेत असता सोनगीर टोल नाक्याजवळील हॉटेल सत्यम समोर संशयित कंटेनर थांबलेले दिसले। चालकाने त्याचे नाव नरेश कुमार घनश्याम सिंग चौधरी वय 42 राहणार बुरसाना सहकारी नगर जिल्हा बुलंदशहर उत्तर प्रदेश असे सांगितले। कंटेनर मधील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली। त्यामुळे कंटेनर वाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागील आवारात आणले। कंटेनरची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मिळून आला। 56,25,900 रुपयांचा शिखर पान मसाला, 8,82,000 रुपयांची SN1 तंबाखू व 20 लाखांचा कंटेनर असा एकूण 85,07,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हा माल बंगळूर शहरात विक्री करण्यासाठी नेला जात होता। या प्रकरणी चालकावर सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, श्याम निकम, संजय पाटील, संदीप सरक, प्रकाश सोनार, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, संदीप पाटील, अशोक पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी, सुरेश भालेराव, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जितेंद्र वाघ, जगदीश सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, गुणवंत पाटील आदींनी केली। गोपनीय माहिती मिळाली होती की कंटेनर आहे हरियाणाचा 38 AC 0422 हा धुळे मार्गाने डिलिव्हरी करायला गुटखा आणि इतर पान मसाला जे त्यांचे नावं शिखर पान मसाला आणि SS1 टोबॅको तंबाखू असा एक मोठ्या प्रमाणात इलिगली जात आहे। त्या अनुषंगानं PILCB शिंदे आणि त्यांच्या टीमनं तिथे धाड टाकले असता आपण सदर चालकास देखील अटक केली। त्याचं नाव आहे नरेश कुमार घनश्याम चौधरी, हा उत्तर प्रदेश देखील राहणार आहे। त्याला आपण आता अटक केलेली आहे आणि एकूण साधारणतः 85 लाखाचा माल आपण शिखर मसाला आणि SS1 या गुटख्याचा आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। धुळे शहरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस 2023 साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक KM बोरसे उपस्थित होते। धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस 2023 साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक KM बोरसे उपस्थित होते। याबाबत अधिक माहिती अशी की अनंतचा वेध घेणारे महान गणितज्ञ श्री रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणजे 22 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतवर्षात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचे औचित्य राखून मराठी विज्ञान परिषद धुळे विभागाने दिनांक 22 ते 30 डिसेंबर दरम्यान शहरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन केले असून यातील पहिले व्याख्यान हे श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय देवपूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते। यावेळी वक्ते म्हणून प्राध्यापक MD सूर्यवंशी यांनी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि गणितातील क्लुप्त्या व सूत्रे याविषयी व्याख्यानातून मार्गदर्शन केले। या प्रसंगी मराठी विज्ञान परिषद धुळेचे कार्यवाह डॉक्टर RM शेवाळे, प्राध्यापक सुषमा देसले, प्राध्यापक MD सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। विभागातर्फे आणि श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कर्मवीर डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज सगळ्यांना कल्पना आहे की रामानुजन जयंती आहे आणि रामानुजनच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय गणित दिन म्हणून आपण दरवर्षी संपूर्ण भारतात साजरा करत असतो। तर त्या कार्यक्रमाचा आजचा हा सुरुवातीचा कार्यक्रम
या महाविद्यालयात होत आहे. या निमित्ताने धुळे शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये मराठी विज्ञान परिषद धुळे विभाग हा व्याख्यानांचं आयोजन करत आहे. आज श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कर्मवीर डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय देवपूर धुळे येथे या महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख प्राध्यापक MD सूर्यवंशी सर यांचे रामानुजन यांचे व्यक्तिमत्व आणि गणितातील कृत्या व सूत्रे या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले होते. प्राध्यापक सूर्यवंशी देखील माझ्यासोबत आहेत. तेही आपले मनोगत या निमित्ताने व्यक्त करतील. शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे उपस्थित होते. शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्राहक चळवळीचे बिंदू माधव जोशी व ग्राहक पंचायतचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष तथा माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात सांगितले की राष्ट्रीय ग्राहक दिवस वर्षातून 2 वेळा साजरा होतो, परंतु हा दिवस फक्त साजरा केला जातो. मात्र वस्तू खरेदी केलेला ग्राहक फसवणूक झाली असेल तर अद्याप ग्राहक पंचायतकडे तक्रारी अर्ज दाखल करीत नाहीत. निश्चितच तक्रार केली तर न्याय मिळवून दिला जाईल. ऑनलाईन वस्तू खरेदी करू नये. जाहिरातमध्ये काही दाखवतात आणि प्रत्यक्षात वेगळ्या वस्तू प्राप्त होतात, म्हणून ग्राहकाची पद्धतशीर फसवणूक केली जाते. म्हणून जागृत व्हावे, त्याकरता हा कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्याचा हेतू आहे. जिल्हा संघटक प्राचार्य CD डागा यांनी डिजिटल व्यापार व ई-कॉमर्स या क्षेत्रातील ग्राहकांचे संरक्षण ही यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम असल्याचे सांगितले. महिला कुठेही मागे नाहीत. आजही महिलांच्या हातून वस्तू व सेवांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. सन 2017 पासून ऑनलाईन खरेदी व्यवहार वाढल्याने पेमेंट UPI द्वारा म्हणजे फोनवरून होत असतात. डिजिटल मीडियाद्वारे ग्राहकाची फसवणूक कशी होते याचे अनेक उदाहरण यावेळी त्यांनी दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून अनेक माध्यमातून जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम राबवण्यात येतात. ग्राहकांनी जागृत होऊन फसवणूक झाली असल्यास ग्राहक पंचायत व तहसील कार्यालयात तक्रारी अर्ज द्या, म्हणजे न्याय मिळेल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश पाटील तर पुरवठा निरीक्षक सुनील मराठे यांनी आभार मानले. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा ग्राहक संघटक प्राध्यापक CD डागा, तालुकाध्यक्ष माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित, नायब तहसीलदार बन्सीलाल वाडेले, तालुका ग्राहक पंचायत सचिव नलिनी वेताळे, रेशन दुकानदार तालुकाध्यक्ष RR पाटील, पुरवठा विभागाचे निरीक्षक सुनील मराठे, सुभाष भाविस्कर, छाया पवार, अशोक राखेशा आदी उपस्थित होते. या ठिकाणी आज विशेष आपल्याला माहिती दिली, पण आपण सर्व दुकानदार या ठिकाणी उपस्थित आहे. मी जास्त बोलणार नाही. आपण दाते आहे, बरोबर आहे. आपल्याकडे जे ग्राहक आहे ते सर्वसामान्य नागरिक आहेत, बरोबर आहे. आपल्याला शासनाने परवानगी देऊन दुकान चालवायला दिलेलं आहे. तर आपण ग्राहकांना काय देतो आहे याची आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की जो नागरिक किंवा जो लाभार्थी आपल्यापर्यंत आलेला आहे त्याला जे धान्य आहे 5 किलो आपण बरोबर देतो आहे का? त्याच्या कुटुंबाचा जो अंत्योदयाचा लाभार्थी आहे त्याला आपण बरोबर 35 किलो देतो आहे का? जो BHLचा लाभार्थी आहे त्याच्या घरामध्ये 3 लोक आहेत तर 5-15 किलो आपण त्याला धान्य देतो आहे का बरोबर? आणि त्याचा जो ग्राहकाचा अधिकार आहे तो बरोबर होतोय का हे सुद्धा आपण या ठिकाणी प्रत्येकाने आपण स्वतःच्या मनात धरून चांगल्या प्रकारे ते धान्याची वाटप करायला पाहिजे. काही दुकानदार जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने वाटप करतात, परंतु तक्रारी पण हसत असतात. त्या एक ग्राहक म्हणून ते लोक तहसीलदाराकडे तक्रारी करतात, बरोबर आहे. तर त्याचंही मी बऱ्याच तक्रारी बघतो. तर अशा पद्धतीने आपण करायला नको पाहिजे. प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार जो आहे आता आपण बघतो की प्रधानमंत्री योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला मोफत धान्याचा. धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात सभापती तथा प्रभारी अध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात सभापती तथा प्रभारी अध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत विषय पत्रिकेवर एकूण 8 विषय घेण्यात आले होते. त्यावर चर्चा होऊन विषय मंजूर करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष देवेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे, शिक्षण आरोग्य सभापती महावीर सिंग रावल, कृषी सभापती हर्षवर्धन दैथे, महिला व बाल कल्याण सभापती संजीवनी सिसोदी, समाज कल्याण सभापती कैलास पवार तसेच
विविध विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकेचा स्विच रूम नादुरुस्त होता, उघडा होता. त्याच्यात डायरेक्ट गुडघे खिडता स्विच रूम पर्यंत गेली आणि इलेक्ट्रिक सप्लायला त्याचा हात लागल्यानंतर एमएससीपी कडे ते विद्यार्थी जागीच दगावले. एमएससीपी कडनं कॉम्पेन्सेशनचा प्रयत्न केला. एमएससीपीने अहवाल दिला. कलम 164 प्रमाणे 161 प्रमाणे एमएससीपीने त्याची चौकशी केली आणि एमएससीबीने अहवाल दिला की याच्यात एमएससीबीचा अजिबात दोष नाही. एमएससीबीने वारंवार सांगितलं, ग्रामपंचायतीला सूचना दिल्या की स्विच दुरुस्त करावा. मात्र ग्रामपंचायतच्या तत्कालीन ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी होते आणि तोरणे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर मग संबंधित परिवाराने ग्रामपंचायतीकडे कॉम्पेन्सेशनसाठी मागणी केली की तुम्ही केलेल्या ह्या बेजबाबदारपणामुळे आमची मुलगी दगावली आणि त्यांनी मग आज देतो, उद्या देतो, परवा देतो असं कळत त्यांनी त्याचं कॉम्पेन्सेशन दिलं नाही, काही दिलं नाही आणि सगळ्या जबाबदारीपासून झटकलं. वारंवार दुरुस्त करण्यासंदर्भातल्या सूचना लोकांकडे असताना देखील, ग्रामपंचायत असताना देखील त्यांनी दुर्लक्ष केलेले आणि कॉम्पेन्सेशन देखील देण्यासाठी काही मदत केली नाही किंवा दिलं नाही. एज्युकेशन डिपार्टमेंटने दिली, सुद्धा स्टुडंट इन्शुरन्स असेल त्याच्या माध्यमातून कदाचित मिळत जातील. म्हणून माझी विनंती असेल सभागृहाला की अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांचे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महामार्गावर कंटेनर मधून होणारी गुटख्याची तस्करी पोलिसांनी रोखली. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा. राष्ट्रीय ग्राहक दिवस तहसील कार्यालयात साजरा आणि जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.